यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 15. बाई. घरातील पुरुषांपुढे आपले काय चालते? मी तेव्हाच सांगत होते की ही अडचण काढावी. धन्याबरोबर त्याचा माल पाठवून द्या. पण त्यांनी त्यास वचन दिले होते ते सत्याला भेऊन चालले. पण आता तसे केल्याने कसे होते? पहिल्या काळची गोष्ट वेगळी होती. आता सत्य बाळगू लागले तर उपाशी मरायची पाळी येते. मोरपडची. पण तुम्ही तर काही आणभाग केली नाही ना? बाई. छी छी, मी आपला गळा गोवून देणारे नव्हे. मी तुमची वाट पाहत होते. बरे झाले तुम्ही आला ते. मोरभटची. हे दिवस मोठे कठीण आले आहेत. आता ह्या राज्यात काय होईल व काय न होईल हे सांगवत नाही. मी पुण्यास असताना ऐकले की विधवांचे लग्न करावे असा कायदा सरकारने केला आहे. बाई. अगं बाई, हे काय रांडेचे अरिष्ट. हा मेला इंग्रज उद्या म्हणेल की तुम्ही आपल्या पोरी पाठवून आम्हास लग्न करून द्या. मोरभटची. तसे होण्यास चुकणार नाही. तुमच्या आमच्या डोळ्यात देखत न हो म्हणजे झाले. पण आणखी एका पुण्यात जगद्गुरू शंकराचार्य यांची स्वारी आली होती. त्यांच्या सन्नीत पुनर्विवाहाच्या पक्षाकडील लोकांचा व निषेधक पक्षाचा मोठा वाद झाला. त्यात निषेधक पक्षाचा जय झाला व श्रीने उत्तेजक पक्षातील मंडळीस बहिष्कृत केले. बाई. मोठ्याने. बरे केले. मेल्यांची अशीच खोड मोडली पाहिजे. मोरभटची. एवढे झाले तरी त्या मंडळींची रग मोडली नाही. तीत कोणी विष्णू परशुराम शास्त्री म्हणून पुढारी आहेत. त्यांची पहिली बायको वारली तेव्हा हट्टाने त्यांनी एका विधवेशी लग्न लाविले. बाई. खरेच काय हो भटजी? हळू तरी बोला. खोलीकडे बोट करून. ती सटवी तेथे कानावसा घेत बसली आहे. हा काय अनर्थ? ब्राह्मणच असा धर्म बुडू लागले, मग इतरास काय बोलला वावा? मला वाटले होते की कोणी प्रभू सोनारडे असे कर्म करीत असतील. मोरभटजी. त्यांच्यामध्ये तर पाटाची बायको करण्याची चालच आहे. तीही ती मोडीत चालले आहेत. आणि ही सुधारलेले ब्राह्मण. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात नाही तशी गत. भ्रष्टाचार करीत सुटले आहेत. असो, कली महात्म्य असेच आहे. पण तुमचा कसा काय बेत आहे? बाई. तुम्ही सांगाल तसे. मोरभटजी. तिचे वपन करावे हेच बरे. बाई. त्याला काही विधी करावा लागेल काय? मोरभटजी. विधी कशाचा? आपण क्षेत्रस्थ आहोत. गाव सोडून दुसऱ्या स्थळी जायास नकोच. तिला गंगातीरी नेऊन तिची पूजा करावी. तिच्या कपाळास कुंकू फासावे आणि नंतर तिची ओटी भरावी. तिच्या मस्तकावर दर्भ ठेवून ब्राह्मण सांगेल त्याप्रमाणे तिचे केश काढवावे व तिच्या अंगावर जे काही असेल त्याचे अर्धणाव्यास द्यावे. मग तिच्या नवऱ्याचे पिठाचे बाहुले करून ते तिचे केश व कांकणे यासुद्धा स्मशानभूमीत दहन करावे. नंतर तिच्याकडून घटश्राद्ध करावे. आणखी तिला 3 दिवस सुटकी ठेवून सर्व आटपून घ्यावे. बाई. तसेच केले पाहिजे. पण त्यांची अड आहे, तिला कसे करावे? मोरभटजी. मी त्यास समजावून सांगेन. त्याची काळजी तुम्ही करू नका. पण हे लवकर केले पाहिजे हो. म्हणजे मग तिला पुढला मार्ग खुंटला. नाहीतर कदाचित या नव्या कायद्याच्या बळावर आणि मुंबईत जे पुनर्विवाह झाले आहेत त्यांची वार्ता कानी पडल्यावर मोठा अनर्थ होईल. बाई. तिला काही व्रतनियम लावून द्यावे म्हणजे तिचे मन इकडे तिकडे वळणार नाही. मोरभटजी. उद्या मी गुरुचरित्राची पोथीच घेऊन येतो ना. तीत विधवांच्या आचाराविषयी सर्व सांगितले आहे. ते यजमानास व यमुनेस वाचून दाखविले म्हणजे झाले काम. बाई. बरे महाराज, एवढे काम तुम्ही करा आणि त्याचे श्रेय तुम्हीच घ्या. पण माझा जीव काळजीतून काढा. त्या पोरीने जे ढंग घेतले आहेत ते माझ्याने सांगवत नाही. कामकाज सांगावे ते मुकाट्याने करीती, पण रिकामा वेळ सापडला पुरे म्हणजे खोलीत जाऊन बुके वाचीत बसती.
त्यांनी तर तो वारल्यापासून तिच्याकडेच लक्ष देण्याचे सोडले. तशात ती त्यांच्या मैत्राची मुलगी. तेव्हा कानाडोळा करून तिला काहीच बोलत नाही. पण मला सर्व पाहावे लागते. मोरभटजी: खरे बाई, तुम्हाला म्हणून एवढी काळजी बाळगावी लागते. बरे, आता मी येतो, उशीर झाला. कृष्णरावजीच्या घरी एकादशी सांगायला जायचे आहे. होय, बरी आठवण झाली. मला परवा येण्यास ठीक पडेल. ती पोथी वाचताना व्रतस्थ राहिले पाहिजे. त्या दिवशी प्रदोषही आहे. ठीक योग घडून आला. तुम्ही सर्व तयारी करून ठेवा बरे. मोरभटजी जातात. यमुनाबाईने त्यांच्या गोष्टीची खोलीतून कुणकुण ऐकली, परंतु तिला तिचा स्पष्ट अर्थ समजला नाही. तरी तिने जेवढे ऐकले होते तेवढ्यावरून तिला वाटू लागली की आपणावर काहीतरी मोठे संकट येत आहे व आता आपल्या धर्मसंबंधी विश्वासाची परीक्षाही होणार आहे, असा ती विचार करीत आहे. इतक्या शिवरामाने एक पत्र आणून तिच्यापाशी दिले. ते तिने फोडून सही पाहिली. ती तिच्या ओळखीच्या गृहस्थाची नव्हती. मग ते पत्र वाचू लागली. त्यात मजकूर येणेप्रमाणे होता. प्रिय बहीण यमुनाबाई यास विनंती विशेष. मी माझ्या नावावरून आपणास परकीय असा वाटेन, परंतु मला तसे मानू नये. मी आपणास व आपल्या प्रिय पतीस बहुत दिवसांपासून ओळखत होतो. त्यांचा माझा परमस्नेह होता व त्यांच्याकडून तुम्हाविषयीही मी वारंवार ऐकत असे. आता तुमचे वर्तमान ऐकून मला फार दुःख झाले आहे आणि अशा प्रसंगी मी तुम्हास न लिहिले तर मित्राशी कपटाने वागल्याचा दोष माझ्या पत्री येईल. म्हणून जरी तुमची माझी पूर्वी कधीच भेट किंवा पत्रव्यवहार झाला नसला तरी यावेळी मी हे लिहितो म्हणून तुम्हास कोणता बोध करावा व कसे शांतपण द्यावे हे प्रभू मला शिकव. प्राचीन काळी प्रभूच्या एका सेवकाने म्हटले होते की जशी दुःखे पुष्कळ होतात तसे आमचे येशू ख्रिस्ताकडून शांतपणही पुष्कळ होते. हे तुमच्या प्रचितीस येऊ. बाई, तुमच्या दुःखाची गोष्ट ऐकल्यापासून माझा ऊर भरलेला आहे. तुमच्या पतीकडून मी तुमच्या नाजूक प्रकृतीविषयी व तुमच्या कोमळ अंतःकरणाविषयी जे ऐकले होते त्यावरून मला वाटते की जर शुभवर्तमानाच्या अमूल्य वचनाचे तुम्हाला काहीच ज्ञान नसते तर तुम्ही या दुःखसमुद्रात बुडून गेला असता. परंतु प्रभू समर्थ व सत्य आहे. याविषयी मला जसा स्वतः अनुभव आहे तसाच तुम्हासही यावा अशी माझी प्रार्थना आहे. ज्याने तुम्हास दुःख दिले तोच तुमचे सांत्वन करण्यास समर्थ आहे. तो तुमचे अशक्तपण जाणतो. तो तुम्हास अधिक दुःख देणार नाही आणि जे तुम्हावर संकट पडले आहे ते सोसण्यास शक्ती देईल. कोणतीही शिक्षा आनंदकारक नाही, खेदकारक आहे. परंतु जे तिचकडून वहिवाटले जातात त्यास ती पुढे न्यायीपणाचे शांतिकारक फळ देती. यास्तव तुम्ही लोड्या हातास व निर्बळ गुडघ्यास दृढ करा आणि प्रभूच्या शक्तीने उभे राहून त्याच्या मार्गाने चालावयास लागा. अशा अर्थाचे जे शास्त्रवचन आहे त्याचे मनन करा. आता मी तुम्हास पुष्कळ लिहित नाही, कारण तुम्हाविषयी माझे मन दुःखाने फार भरलेले आहे. मी तुम्हासाठी देवापाशी सतत प्रार्थना करीत असतो. त्याने तुमचा मार्ग मोकळा करावा आणि जे तुमचे कर्तव्य आहे ते करण्यास तुम्हास सुबुद्धी द्यावी. देवाच्या दूताने लोटास जे आग्रहपूर्वक बोलावणे केले त्याचे शब्द या प्रसंगी तुमच्या मनात वारंवार येऊ. ते हे की तू आपल्या जीवासाठी फळ आपल्या पाठीमागे पाहू नको आणि कोठेही सपाटीत उभा राहू नको आणि कोठेही तळवटात उभा राहू नको. डोंगराकडे पळ, नाहीतर तुझा नाश होईल. त्याप्रमाणे तुम्ही नाशाच्या मार्गातून निघून जीवनाच्या मार्गावर यावे. हे पत्र मी तुम्हास मागेच लिहिले असते, पण काही दिवस बाहेर असल्यामुळे मला तुमचे वर्तमान समजले नाही. हे पत्र वाचून यमुनाबाईस जो हर्ष झाला त्याचे वर्णन करिता येत नाही. तिला वाटले की देवानेच आपल्या एका दूताचे सहाय्य मला पाठविले आणि मला माझ्या पडत्या काळात हात दिला. तिने त्यावेळी आपल्या मनात देवाची प्रार्थना करून त्याची उपकार स्तुती केली आणि आता आपले तारण जवळ आले आहे. मी आता देवाच्या लोकात जाऊन मिळावे व जे मी आजपर्यंत गुप्तपणे आचरित होते ते प्रसिद्धपणे आचरून माझ्या तारणास
सर्वांसमोर पत्करावे आणि देवाचे गौरव करावे, असे विचार एकामागून एक तिच्या मनात येऊ लागले आणि तिला इतका आनंद झाला की ती आपले सर्व दुःख क्षणभर विसरून ईश्वराची स्तुतीपर गीते गाऊ लागली व तिच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यावेळी तिने मंद व मंजूळ स्वराने गीत गाईल. ते हे होते: गाईन माझ्या ममताळ देवाचा प्रेमभाव, सुखदुःखात सर्व काळ स्तवीण त्याचे नाव. देवाने दिधला आश्रय आनंद झाला थोर, दीनांनो ऐका व्हा निर्भय नका हो करू घोर. जाऊनी त्याच्या जवळी मानिन उपकार, म्या जेव्हा हाक मारिली तो पावलो उद्धार. दिव्य दूतांचा पहारा भक्तांना राखितो, देवाच्या प्रिय लेकरा निर्भय ठेवितो. मग तिने देवाचे पवित्र शास्त्र उघडून 23वे गीत वाचले ते येणेप्रमाणे: परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला उणे होणार नाही. तो मला कोवळ्या कुरणात बसवितो, निवांत पाण्यावर तो मला नेतो. तो आपल्या नामासाठी माझ्या जीवाला माघारी आणितो. तो मला नीतीच्या मार्गावर चालवितो. आणखी मी मरणछायेच्या खिंडीत चाललो तरी वाईटाला भिणार नाही, का तर तू माझ्या संगती आहेस. तुझी आकडी व तुझी काठी माझे समाधान करीतील. माझ्या वैऱ्यान देखता तू माझ्या पुढे मेज मांडितोस, माझ्या डोक्याला तेल लावितोस. माझी वाटी भरलेली आहे. निश्चय माझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात बरेपण व दया होतील आणि चिरकाळ मी परमेश्वराच्या घरी राहीन. या गीतातील प्रत्येक शब्द तिला अमूल्य माणिकाप्रमाणे वाचू लागला. देवावर त्यावेळी तिच्या पहिल्यापेक्षा अधिक भरवसा बसला. देव माझ्या सन्निध आहे असे तिला वाटले. प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी तिच्या कानी अशी पडली की हे मुली उठ, तुला थोडी शक्ती आहे. जी परीक्षेची घटका येणार आहे तिचपासून मी तुला राखीन. केशवपन. ज्या दिवशी मोरभटची येणार होती त्या दिवशी यमुनाबाईच्या सासूने आपल्या नवऱ्यास सांगितले की आज 2 प्रहरी आपले उपाध्ये बाबा गुरुचरित्राची पोथी वाचायस येणार आहेत. ते ऐकून गणेशपंत म्हणतात, का आज गुरुचरित्र ऐकण्याचे काय कारण आहे? बाई, कारण म्हणजे यमुनेची वाट केली पाहिजे की नको? तिला काय अशीच वाऱ्यावर सोडून द्यायची? आपला ब्राह्मणांचा आचार. तशा तिकडे अशी धूम उठली आहे की सरकारने विधवांची लग्ने करावी असा कायदा केला व मुंबईत कित्येक ब्राह्मणांच्या बोडक्यांची लग्नेही झाली. आपल्या कुळास तर असा बट्ट लावून घ्यायचा नाही. गणेशपंत. परवा मोरभटाने कान भरले असतील म्हणून आज एवढी तयारी चाललेली दिसती. पुण्यात शंकराचार्यांच्या समक्ष वाद झाला, त्याचविषयी मोरभटाने काही सांगितले काय? बाई, होय, ते म्हणाले की त्या सर्व बाटे ब्राह्मणास जगद्गुरूंनी बहिष्कृत केले. असा जर लोकांस धाक नसेल तर हे लोक लोकांच्या घरातील बालविधवास हात धरून ओढून काढतील आणि कसाबाच्या गळ्यात बांधून देतील. गणेशपंत. ही काही मोगलाई नव्हे. सरकारने जो कायदा केला आहे त्यात जबरीचे कलम काहीच नाही. त्याचा आशय इतकाच आहे की जर कोणी ब्राह्मणाची विधवा आपल्या खुशीने लग्न करेल तर तिच्या खासगत मालमिळकतीवर तिचा दावा बुडणार नाही. आणि दुसरे मुख्य कलम असे आहे की ज्या विधीने इतर लग्ने होतात त्या विधीने किंवा दुसऱ्या कोणत्या विधीने विधवांचे लग्न केले असता ते लग्न सरकार कायदेशीर मानेल. यात काय जुलूम आहे? बाई, सरकारला एवढी उठाठेव करून आमच्या धर्मात हात घालण्याचे काय कारण? गणेशपंत. असा कायदा व्हावा असे हिंदू ज्ञातीच्या लोकांनी सुचविले. ते लोक मोरभटासारखे अज्ञान व शिदा घेणारे नाहीत. त्यात धर्मशास्त्र जाणणारे विद्वान व वजनदार लोक आहेत. त्यांनी प्रथम मोठमोठ्या सभा केल्या व ग्रंथ लिहिले व लोकांस शास्त्रार्थ दाखविले. नंतर ही गोष्ट सरकारच्या मनात भरविली आणि सरकारनेही या गोष्टीचा पुरता शोध केला. तेव्हा हा कायदा झाला. यात जुलूम म्हणण्यास काहीच जागा नाही. खरोखर जुलूम म्हटला तर शंकराचार्यांचा. ते गावात आले की त्यांच्या भयाने सखेशा विधवा गाव सोडून पळून जातात आणि ज्या त्यांच्या तावडीत सापडतात त्यांची जुलमाने हजामत होते. पण आपल्या घरात हा वाद पाहिजे कशाला? ही सगळी कळ मोरभटाने पेटवली. यमुना कुठे म्हणते की माझे लग्न करा? बाई,
पण तिचे वपन तरी केले पाहिजेत ना. इतके बोलणे होत आहे तो मोरभटजी स्नानसंध्या उरकून सोवळी वस्त्रे परिधान करून गुरुचरित्राची पोथी रेशमी रुमालात बांधून घेऊन आले. त्यांच्यासाठी यजमानीबाईने भूमी सारवून रांगोळी घालून पाट वगैरे मांडून ठेविला होता. नंतर मोरभटजीने यजमानास जवळ बसवून गुरुची स्तुती करून पोथीस वंदन केले आणि एक अध्याय काढून वाचण्यास आरंभ केला. यमुनाबाई सासूच्या सांगणीवरून अंधारात आपल्या खोलीच्या दाराशी ऐकत बसली. जो अध्याय वाचला तो येणेप्रमाणे. विधवापणाचा आचारू, सांगता झाला देवगुरु, पुसती ऋषेश्वरू, ऐका श्रोते एकचित्ती. जवळी असता पती, मरण झाली या प्राप्ती. काय करावी नीती, सहगमन करावे, अथवा असेल गरोदरी, असे तान्ही कुमारी. काय करावे ती नारी, म्हणून विनवी गुरुशी. ऐकोणी ऐसे वचन, सांगता झाला विस्तारोण. एकचित्ते करुण, एका श्रोते सकळ. पती जवळी असे जरी, सहगमन करावे ती नारी. असता आपण गरोदरी, करू नये सहगमन. स्तनपाणी असता कुमर, तिने करिता पापथोर. पुरुष मेला असेल दूर, सहगमन वर्ज कसे. तिने असावे विधवापणे, विधिपूर्वक धर्म आचरणे. सहगमन समान, ऐसे पुण्य परियेसा. विधवापणाचा आचार, करिता असे पुण्य थोर. निवर्तता आपला भ्रतार, केशवपण करावे. जे का विधवा केश राखिती, त्यांची एका फळश्रुती. केशे पुरुषा बांधिती, नरकाप्रती ते जाती. यास्तव करुणी केशवपण, करावे नित्य प्रातस्नान. एक वेळा भोजन, करावे तिने परियेसा. एका धान्याचे अन्न, करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण, करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्षमासास, करावा तिने उपवास. अथवा चांद्रयानग्रास, भोजन करणे परियेसा. चंद्रोदय विजेसी, 1 ग्रास त्या दिवशी. चढत घ्यावे 15 दिवसी, पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येणे परी, ग्रास घ्यावे उतरते येणारी. अमावस्या येता जरी, 1 ग्रास जेवावे. शक्ती नाही जेयसी, एकान्न जेवावे परियेसी. अथवा फळ आहारेसी, अथवा शाखा आहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र, कधी न घ्यावे अपवित्र. जाणे राहे प्राण मात्र, श्वासोच्छ्वास चाले ऐसे. 1 धान्याचे अन्न, करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण, करणे नारी परियेसा. शयन करिता मंचकावरी, पुरुष जाय रवरव घोरी. भोगी नरक निरंतर, पती सहित परियेसा. करू नये मंगळ स्नान, अथवा देहमर्दन. गंध परिमळ तांबूल जाण, पुष्पादी तिने वर्जावे. पुत्रावीण असे नारी, करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारी, गोत्रनाम उच्चारावे. विष्णुपूजा करावी नित्य, आपला पुरुष हाची निश्चित. पुरुष आठवणी चित्त, विष्णुस्थानी आरोपीचे. पुरुष असता जेणे परी, पती निरोपे आचार करी. तेनेची रीती विष्णू अवधारी, त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपवास व्रत, विष्णू निरोपे करावे निशित. अथवा गुरुद्विज विख्यात, त्याचे निरोपे आचरावे. आपण असता सुवासिनी, ज्या वस्तूची प्रीती अंतःकरणी. तैसी वस्तू द्यावी दानी, विद्वज्जन विप्रांसी. वैशाख मास, कार्तिक मास, अनेक असे आचार विशेष. माघस्नान तीर्थास, विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळ कुंभदान, कार्तिकी दीपाराधन. ब्राह्मणा द्यावे घृतदान, यथानुशक्त्या दक्षिणेसी. माघ मासी तिळघृतेंसी, द्यावे दान विप्रांसी. अरण्यात वैशाख मासी, पोळी घालीचे निर्मळ उदके. शिवालये निरंतरी, गळती ठेवीचे निर्मळ वारी. गंध परिमळ पूजा करी, तेने पुण्य अगाध. विप्राची या घरोघरी, उदक घालीचे शक्त्यानुसारी. अन्न द्यावे अवधारी, शक्त्यानुसारी विप्रांसी. तीर्थयात्रे जात्या लोका, त्यांते द्यावा छत्रपादुका. येता आपल्या गृहांतिका, पाद प्रक्षालन करावे. वारा घालावी विंजणेसी, वस्त्र द्यावे परिधानेसी.
गंध तांबूल परिमळेसी, कर्पूर वेळादी परियेसा. जळपात्र द्यावे शक्तीसी, गुडाम्ल पाणकेसी, द्राक्ष कर्दळी फळेसी, ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा, पतीच्या नावे अर्पिजे पूजा. संकल्पून पुरुष काजा, धर्म करणे येणे परी.